नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणप्रेमी किंवा अभिनेत्यांपुरताच नाही तर आता तो राजकीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। तपोवनातील जे वृक्ष आहेत तोडले जाणार आहेत, ज्यावरती महापालिकेकडून फुल्या मारण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी अगोदर पर्यावरणप्रेमींकडनं विविध आशयाचे पोस्टर जे आहेत तपोवन वाचवण्यासंदर्भातील, नाशिक वाचवा अशा पद्धतीचे विविध मजकूर जे आहेत ते लावण्यात आलेले होते। मात्र त्याच झाडांवरती राजकीय पक्षांकडून आपल्याला त्यांचे गमछे असतील, झेंडे असतील ते बांधण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। वंचित बहुजन आघाडी असेल, प्रहार असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, यांचे आपल्याला विविध या ठिकाणी गमछे जे आहेत त्या झाडांना बांधल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी आता हा पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीच्या विरोधात घेतलेला निर्णय आता राजकीय पातळीवरती जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कालच या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी येऊन वृक्षांची पाहणी केली होती आणि त्याचबरोबर एकही वृक्षांना हात लावू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती, वृक्ष तोडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। मात्र त्यानंतर आपल्याला या तपोवनातील झाडांना विविध राजकीय पक्षांचे जे गमछे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मात्र यापूर्वी या ठिकाणी पर्यावरणप्रेमींकडनं एक संदेश जे आहेत ते विविध मजकुरांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते, अशा पद्धतीचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता या तपोवनातील झाडांवरती आपल्याला राजकीय पक्षांचे झेंडे जे आहेत, गमछे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। त्यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता राजकीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन ओले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।